नमस्कार. आता सगळीकडं मकर संक्रांतीचं वारं व्हावं लागले आणि मकर संक्रांतीच्या वाऱ्याबरोबर पतंगसुद्धा हवेत उडायला लागली ती. मकर संक्रांत आणि पतंग जसं मकर संक्रांत आणि तिळगुळचं कॉम्बिनेशन आपल्या भारतात प्रचलित आहे, तसंच आता ही पतंगाचं सुद्धा वेड पूर्णपणे आपल्या संस्कृतीचा भाग होऊन बसले. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान ह्या तर 3 राज्यात तर खूप जास्त पतंग महोत्सव, पतंगाच्या स्पर्धा फेमस आहेत त्या मकर संक्रांतीच्या वेळी. पण तुम्हाला माहिती आहे का पतंग हा काय भारतात अगोदरपासून नव्हता. त्याची सुरुवात चीनमध्ये झाली. इसवी सन पूर्व 200 ते 400च्या काळात तिथला मोशे आणि लुनर का लुजर असा कोणतरी 2 कारागीर होते आणि त्यांनी ती पतंग त्या आर्टिस्टने पतंग तयार केला आणि तो पतंग काय सुरुवातीला असा मौजमजेसाठी तयार केला नव्हता. तो पतंग तयार केला लष्करी खुणा द्यायसाठी, एकमेकांना संदेश द्यायसाठी आणि वारा आणि वातावरणाचा अंदाज घेण्यासाठी, ह्याचा अंतर्मोदनासाठी पतंगाचा वापर केला जातो. पण कालांतराने ती हौसेचा भाग बनला आणि भारतात कसं आलं तर भारतात चीनचे व्यापारी ज्यावेळी यायचे त्यावेळी ते येताना पतंग घेऊन यायचे आणि ती प्रथा आपल्याकडे आली. मुघल काळात ही स्पर्धा भरपूर फेमस झाली. परत नंतर ते स्पर्धेचा एक भागच होऊन बनला. तुम्हाला माहिती आहे का महाभारतात अगोदर संक्रांतीच्या काळात तिरंदाजीच्या आणि कुस्तीच्या स्पर्धा आयोजित केल्या जायच्या आणि त्याच आता कालांतरानं बदलून आता पतंगबाजीच्या स्पर्धा संक्रांतीच्या काळात सगळीकडे हे केल्या जातात. पतंग नवीन ऊर्जेचा, अभिमानाचा आणि नाविन्याचा एक खेळ आहे. तो आपल्या आता संस्कृतीचा भाग होऊन बनलाय. पतंग तुम्ही कधी लहानपणी उडवलाय का आणि कशा कशाचा पतंग तयार केला? आता विकत मिळतात. आम्ही लहानपणी खरीचा पतंग तयार करावे, ते गरम पाण्यात गव्हाचं पीठ टाकून त्याच्यापासून त्या खराट्याच्या काड्या लावून तो पतंग अतिशय मजबूत आणि जिव्हाळ्याचा विषय असतो सुट्ट्याच्या दिवसात पतंग उडवणं. आता विकत मिळणारे पतंग सुद्धा खूप आकर्षित आणि चांगले असतात.